भारतात कोणतीही प्रॉपर्टी सेल केल्यानंतर जो काही प्रॉफिट होतो त्यावर टॅक्स भरावा लागतो। आता हा टॅक्स कसा वाचवायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। टॅक्स पेअरला मराठीत काय म्हणतात माहित असेल तर कमेंट करा। नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर, आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता प्रॉपर्टी सेल केल्यानंतर जो काही प्रॉफिट होतो त्याला कॅपिटल गेन असे म्हणतात। आणि तुम्ही प्रॉपर्टी घेतल्यापासून जर 2 वर्षाच्या आत विकलीत तर त्यावरती जो काही गेन होतो त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असे म्हणतात। आणि ह्या गेनवरती तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्सच्या स्लॅब रेट प्रमाणे टॅक्स भरावा लागतो। म्हणजे जर तुम्ही 30% स्लॅब रेटमध्ये असाल तर तुम्हाला ह्यावरती म्हणजे ह्या गेनवरती 30% टॅक्स भरावा लागेल। आणि जर तुम्ही ही प्रॉपर्टी विकत घेतल्यापासून 2 वर्षांनंतर विकलीत तर मग त्यावरती जो काही प्रॉफिट होतो त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असे म्हणतात। आणि ह्या लॉंग टर्म कॅपिटल गेनवरती 20% टॅक्स तुम्हाला पे करावा लागतो। आता हा जर टॅक्स लॉंग टर्म कॅपिटल गेनवरचा टॅक्स तुम्हाला वाचवायचा असेल तर तो तुम्हाला काही ठराविक ठिकाणी इन्व्हेस्ट करावा लागतो। आता हा टॅक्स वाचवण्यासाठी हा लॉंग टर्म कॅपिटल गेन तुम्ही 4 ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता। एक, नवीन रेसिडेन्शियल फ्लॅट विकत घेण्यासाठी किंवा एखादं घर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी। मग ह्या इन्व्हेस्टमेंटसाठी जो काही सेलर आहे ना तो एकतर इंडिव्हिज्युअल असला पाहिजे किंवा HUF असला पाहिजे। HUF म्हणजे काय तर हिंदू अनडिवायडेड फॅमिली। सेलर जर पार्टनरशिप फर्म किंवा कंपनी असेल तर मग ते हा बेनिफिट क्लेम करू शकत नाही। आता प्रॉपर्टी विकल्यानंतर त्याची जी काही गेन आहे ती जर नवीन फ्लॅट परचेस करण्यात जर तुम्ही गुंतवणार असाल तर तो फ्लॅट प्रॉपर्टी सेल केल्यापासून 2 वर्षाच्या आत तुम्ही घेतला पाहिजे किंवा निदान प्रॉपर्टी सेल करायच्या 1 वर्ष आधी घेतला असेल तरी सुद्धा चालेल। आता फायनान्शियल इयर 2021 पासून तुम्हाला जर 2 कोटीपर्यंतचा लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला असेल तर तुम्ही तो 2 फ्लॅट परचेस घेण्यासाठी किंवा परचेस करण्यासाठी इन्व्हेस्ट करू शकता। आणि जर तुम्ही फ्लॅट नाही घेत आहात, एखादं घर कन्स्ट्रक्ट करताय तर मग प्रॉपर्टी सेल केल्यापासून 3 वर्षाच्या आत घर कन्स्ट्रक्ट झालं पाहिजे। पण ह्याला एक कंडिशन आहे, तुम्ही फ्लॅट विकत घ्या किंवा घर कन्स्ट्रक्ट करा तर ते कन्स्ट्रक्शन झाल्यापासून पुढील 3 वर्षापर्यंत तुम्ही ती प्रॉपर्टी सेल करू शकत नाही। आणि जर सेल केलीच तर मग ज्या वर्षात सेल करताय त्या वर्षामध्ये तुम्हाला ह्या गेनवरती टॅक्स भरावा लागेल, ते सुद्धा इंटरेस्ट बरोबर। आणि दुसरी महत्त्वाची कंडिशन म्हणजे काय तर नवीन जी काही प्रॉपर्टी घेताय ती प्रॉपर्टी कन्सिडर करून जास्तीत जास्त तुमच्या नावाने 2 प्रॉपर्टी असल्या पाहिजेत। 2, कॅपिटल गेन अकाउंट स्कीम। आता पॉईंट नंबर 1 प्रमाणे हा लॉंग टर्म कॅपिटल गेन गुंतवण्यासाठी तुमच्याकडे 2 ते 3 वर्षाचा कालावधी आहे। पण इन्कम टॅक्स लॉ हे सुद्धा सांगतं की त्या वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करेपर्यंत तुम्ही जर हा गेन इन्व्हेस्ट करू शकला नाहीत तर मग तो नुसता तुमच्या बँक अकाउंटला ठेवून पुरेसा नाही आहे, तर तुम्हाला बँकमध्ये कॅपिटल गेन अकाउंट स्कीम या नावाचं एक अकाउंट ओपन करावं लागतं आणि त्यामध्ये हा गेन ठेवावा लागतो। 3, कॅपिटल गेन बॉन्ड्स। आता तुम्हाला हा जर लॉंग टर्म कॅपिटल गेन प्रॉपर्टी परचेस करण्यासाठी गुंतवायचा नसेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या ठराविक बॉन्ड्समध्ये हा गेन गुंतवू शकता। आणि ह्या बॉन्ड्समध्ये प्रॉपर्टी सेल केल्यापासून 6 महिन्याच्या आतच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते। बॉन्ड्ससाठी 5 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो आणि 5 वर्षाच्या आत जर तुम्ही हे बॉन्ड सेल केलात किंवा ट्रान्सफर जरी केलात तर ज्या वर्षात सेल करताय त्या वर्षामध्ये तुम्हाला ह्या गेनवरती टॅक्स अलॉंग विथ इंटरेस्ट पे करावा लागेल। आणि मॅक्झिमम 50 लाखापर्यंतच तुम्ही ह्या बॉन्ड्समध्ये पैसे गुंतवू शकता। 4, ॲग्रिकल्चरल लँड। आता समजा तुम्ही तुमची अर्बन ॲग्रिकल्चरल लँड विकून तुम्हाला त्याच्यावरती जर काही लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला असेल तर हा लॉंग टर्म कॅपिटल गेन तुम्ही नवीन ॲग्रिकल्चरल लँड परचेस करण्यासाठी गुंतवू शकता। सो ह्यापुढे कोणतीही इम्युएबल प्रॉपर्टी सेल केल्यानंतर तुम्हाला जर काही गेन झाला असेल तर व्हिडिओमध्ये दिलेल्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स कन्सिडर करून तुम्ही तो गेन इन्व्हेस्ट करू शकता आणि त्यावरचा 20% टॅक्स वाचवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।